नवी मुंबईमध्ये क्लस्टर योजना लागू झालेली आहे आणि याच योजनेमध्ये बदल करण्यावरून आज परत एकदा भाजप आणि शिवसेना समोरासमोर आलेली होती. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आपल्याबरोबर या ठिकाणी सभागृह नेते सागर नाईक आहेत. सर, काय म्हणाल? तुमच्यावरती थेट शिवसेना आरोप केला की तुम्ही क्लस्टरला विरोध करताय. आम्ही क्लस्टरला विरोध केलेला नाहीये. आम्ही रिडेव्हलपमेंटला देखील विरोध करत नाही. जिथे आवश्यकता आहे तिथे रिडेव्हलपमेंट झालीच पाहिजे आणि जिथे अर्बन रिन्युअल स्कीम लागू केली पाहिजे तिथे लागू केलीच पाहिजे. त्याला पर्याय नाहीये. आपण राज्य करताना बघितलं पाहिजे की याचा रिडेव्हलपमेंट होत असताना याचा परिणाम शहरावरती होतो. आपण काय जसं मुंबई 3.0 बनते, नवीन रस्ते बनवतोय, नवीन प्लॉट त्या ठिकाणी आखतोय, तशा प्रकारचं करत नाही. आपण रिडेव्हलप करतोय. अर्बन रिन्युअल स्कीम कशाला बोलतात, की त्या भागाचा काहीतरी नवीनीकरण होणार आहे. पण सोसायटी जर स्वतःमध्येच बसून फक्त एफ-एस-आय जास्त भेटायला जर करायला लागलं, तर निश्चितच त्याचा ताण हा नवी मुंबई महापालिकेवरती आणि तिकडच्या आजूबाजूच्या सर्व लोकांवर होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं घरं मोठं भेटायला पर्याय आहेत. पण अशा प्रकारचं अर्बन रिन्युअल स्कीम सर्वत्र लागू केलं, तर या शहरामध्ये गाड्या चालवणं मुश्कील होऊन जाईल, चालणं देखील मुश्कील होऊन जाईल आणि राहणं देखील मुश्कील होऊन जाईल. पाण्याची कमतरता आतापासूनच भासते. पुढे काय करायचं याबाबतीत काहीही नियोजन नाहीये. जे आपलं नियोजन केलेलं त्या किती लोकसंख्येला पुरेल त्याचं नियोजन नाही. त्यामुळे आपण इम्पॅक्ट असेसमेंट करायचं देखील ठरवलेलं आहे. त्यामुळे जिथे आवश्यक आहे अर्बन रिन्युअल स्कीम, तिथेच अर्बन रिन्युअल स्कीम लागू झाला पाहिजे. जी निवड करताना संपूर्ण नवी मुंबई भागाचा विचार केला पाहिजे, त्या नोडचा विचार केला पाहिजे. त्या नोडच्या माध्यमातून नोडचं रिप्लॅनिंग कसं होणार, त्या माध्यमातून केलं पाहिजे. तिथे प्लॅनर्सचा त्या ठिकाणी अभिप्राय आणि इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि अशा या नफा ड्रिव्हन म्हणजे प्रॉफिटसाठी केलेल्या अर्बन रिन्युअल स्कीमला आमचा विरोध आहे. तुम्ही आता ट्रॅफिकचं बोललात की तुमच्या गेली 25 वर्ष नाईक परिवाराकडे सत्ता आहे. मात्र तुम्ही ट्रॅफिकवरती काम केलं नाही किंवा मेट्रो आणण्यासाठी प्रयत्न केला नाही, अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर होतो. हे बघा, मेट्रो आणण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या शहरामध्ये मेट्रो गेली, कारण की पूर्ण ठाण्या शहरामध्ये एकच रेल्वे स्टेशन. आपला शहर लाईनमध्ये आणि आपल्या शहरामध्ये प्रत्येक 200 मीटरला रेल्वे स्टेशन. त्यामुळे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली, आपली बस व्यवस्था चांगली आहे. खारघरमधून देखील जी मेट्रो चालू झाली ती तळोजा साईडला जाते. जिथे खारघरची ट्रेन चालते त्या दिशेने खारघरची मेट्रो गेलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे फक्त विषय डायव्हर्ट करणं आणि त्यांचं अपयश कसं दाखवायचं त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कारण की त्यांना त्यांचा नफा जाताना दिसत आहे कदाचित. त्यामुळे या शहराच्या दलाली करण्यासाठी आमचा विरोध असणार आहे. दलाली करता करता या शहराचा सौदा करू नका, अशीच भावना आहे. नवी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत. कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. मात्र ही बांधकामं थांबवण्यासाठी तुम्हाला यश आलेलं नाही. मात्र तुम्ही सर्वसामान्य घरांच्या रिडेव्हलपमेंटला, क्लस्टरला विरोध करताय, अशी तुमची प्रतिमा तयार होते किंवा त्यांच्याकडून तसा आरोप होतोय. अनधिकृत बांधकाम निर्बंध घालण्याचा लोकप्रतिनिधीचा काही संबंध नाही. हा कायद्याने सर्वत्र अधिकार प्रशासनाकडे दिलेला आहे. हा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मागील सर्व कमिशनरांना विचारू शकता. आणि ही अनधिकृत बांधकाम ही गरजेपोटी बांधकाम प्रकल्पग्रस्तांची आहेत. आणि अर्बन रिन्युअल स्कीम खऱ्या अर्थाने त्या भागातली जुनी 30-30, 40-40, 50-50 वर्ष जुनी लोकं राहतात त्यांची घरं आहेत. अर्बन रिन्युअल स्कीम तिथे त्या ठिकाणी प्रथम लागू व्हायला पाहिजे. या ठिकाणी घरं भेटावी, रिडेव्हलपमेंट व्हावं या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. पण फक्त बिल्डरच्या प्रॉफिटसाठी जर कुठली योजना होत असेल तर त्याला विरोध आहे. आपण स्वयं पुनर्विकासासाठी काय प्रयत्न करत आहात? निश्चितच येणाऱ्या सभेमध्ये स्वयं पुनर्विकासासाठी एक योजना त्या ठिकाणी आणणार आहोत. आणि या दृष्टीने मला वाटतं की स्वयं पुनर्विकासाची योजना आली. कारण की जर बघायला गेलं तर जर नॉर्मल डेव्हलपमेंट बिल्डरच्या माध्यमातून गेलं, तर जिथे 60 ते 70 बिल्डर विकण्यासाठी फ्लॅट तयार करतो, तिथे स्वयं पुनर्विकासामध्ये 20 ते 25 फ्लॅटमध्ये त्या ठिकाणी होऊन जातो. म्हणजे लोकसंख्या देखील कमी होते. त्यामुळे त्याला प्रोत्साहन देणं महापालिकेचं काम पुढे असणार आहे. त्यासाठी योजना घेऊन येऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.